नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे गोड चटणी. तर चला आता मी बनवायला घेते. हे 100 ग्राम चिंच मी अर्धा तास भिजवून ठेवते. अर्धा तास झाले आणि इथे मी चिंच शिजवायला घालते आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि चांगलं शिजू दे. थोडं पाणी घालते, पाणी कमी वाटलं म्हणून थोड्या वेळ असं शिजू दे. चांगला असा उफाळा आलाय. चिंच चांगलं शिजले. आता मी गॅस बंद करून घेते. आता हे थंड झालं तर मी मिक्सरमध्ये घालते. हे बघा, सगळं पाणी काढायचं आणि घालायचं आणि ग्राइंड करून घेते. बघा, ग्राइंड करून झालं. आता मी चाळणीने सगळं काढते. बघा, सगळं पाणी आता हळूहळू येईल बाहेर. त्यात मी अजून थोडं पाणी घातलं आहे. मिक्सरमध्ये थोडं पाणी राहिलं होतं, ते पाणी घातलं आणि त्याच्या मदतीने जरा पातळ केलं, जरा जाड वाटलं म्हणून. बघा, पाणी हळूहळू पल्प येतो आहे. मध्ये मध्ये पाणी घालू शकतात तुम्हीही थोडंसं. बघा, चांगलं पाणी सगळं काढलं त्याचं. आता मी शिजवायला घेते. बघा, आता मी इथे गॅस पेटवला हाय फ्लेममध्ये. चांगलं शिजू दे. आता यात मी थोडंसं गूळ घालते. थोडं गोडवा येतं म्हणून मी गूळ घातलं आहे. चांगलं मिक्स करायचं आणि आता घालायचं 1 चमचा लाल मसाला आणि चांगली उकळी येऊ दे. हे बघा, चांगली उकळी आली. आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊ दे आणि आता मी सर्व करते. हे बघा, अशा प्रकारे गोड चटणी तयार झाली आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.